मराठी माणूस जर इथेच जागा झाला नाही ना मित्रांनो, तर लक्षात ठेवा येणारा काळ, येणारी पिढी नक्कीच तुम्हाला हा प्रश्न विचारेल. आपण बघितलेलं की संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबई ही महाराष्ट्राला भेटवण्यासाठी झालेली, त्यामध्ये कित्येक रक्ताचे पाट वाहिलेले, कित्येक हुतात्म्यांचा बळी गेलेला, मराठी माणसांचे रक्ताचे पाट वाहिलेले. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज मीरा भाईंदर सारख्या शहरामध्ये मराठी महापौर होण्यासाठी आंदोलनं केली जात आहेत, मराठी माणसांचा आवाज दाबला जातोय. पक्ष कोणताही असो, महापौर मराठी देण्यात तुम्हाला काय अर्थ आहे? खरोखर कुठेतरी जर महाराष्ट्रामध्ये व्यापार करण्यासाठी, कमवण्यासाठी, धंदा करण्यासाठी जर इतर प्रांतातील लोक इथे येत असेल तर त्यांनी तेच कामं करावी ना. इथे येऊन भाई पॉलिटिक्स कशाला करता तुम्ही? आणि कुठेतरी मला हे सांगायचं की बाहेरच्या इतर राज्यांमध्ये बघितलंय का मराठी महापौर किंवा मराठी आमदार, मराठी खासदार, मराठी नगरसेवक? नाही. त्यांच्या प्रांतात त्यांचेच लोक सगळे सत्ताधारी असणार. मग माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या मुंबई सोबत हा खिलवाड का आणि मराठी माणूस का गप्प बसतोय? आणि कुठेतरी मराठी आमदार स्वतः हे असे जे वक्तव्य करतात, कुठेतरी चुकीचं नाही का हो मित्रांनो? मला फक्त सांगायचं की मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची सत्ता, आणि इथे आवाज फक्त मराठी माणसाचाच असला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.